दीर आणि एक मर्डर मिस्ट्री। कायमचं पळून जाण्यासाठी एका तरुणानं आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा बनाव रचला। पण हे सगळं करताना या दोघांनी एका निष्पाप महिलेचा बळी घेतला। पण अखेर त्या दोघांचं बिंग फुटलंच। एका सिनेमाच्या स्टोरीलाही लाजवेल अशी ही घटना घडली सोलापूरच्या मंगळवेढ्यात। पाहूया। ही जळालेली गवताची गंजी। या जळालेल्या गंजीत एक मृतदेह। सर्वांचा समज झाला की 23 वर्षांच्या किरण सावंत या विवाहितेचा या आगीत जळून मृत्यू झाला। पण सत्य काही वेगळंच। एका सिनेमाच्या कथानकाप्रमाणे हे सगळं घडलं सोलापूरच्या मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये। 23 वर्षांच्या किरण सावंतचं मंगळवेढ्यातील पाटकळमधल्या नागेश सावंतशी काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। दोघांना एक मुलगी आहे। पण याच दरम्यान किरण आणि शेजारचा निशांत सावंत यांचं सूत जुळलं। गेल्या काही महिन्यापासून किरण आणि निशांतचे अफेअर सुरू होते। त्यामुळे या दोघांनी कायमचे पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी हत्येची भयानक कहाणी रचली। किरणच्या घरासमोरील गवताच्या गंजीत या दोघांनी एक मृतदेह ठेवला। त्यानंतर किरण पळून एका डाळिंबाच्या बागेत लपली आणि निशांतने गंजीला आग लावली। आगीतला मृतदेह पाहून अनेकांना वाटले किरणनेच आत्महत्या केली। या घटनेनंतर मुलीच्या घरचेही गावी पोहोचले आणि त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला। पोलीस तपास सुरू झाला आणि त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली। किरण सावंत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जाऊन कायमचं एकत्र राहण्यासाठी किरण सावंत हिच्या नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिलाय आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। आता हे सगळं घडल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की गंजीत जळालेली महिला कोण होती। किरणचा आगीत जळून मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी तिच्या प्रियकराने एका वेडसर महिलेला गाठले। त्याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि गवताच्या गंजीत ठेवली। या हत्येनंतर मंगळवेढा तालुका हादरलाय आणि सावंत कुटुंबालाही जबर धक्का बसलाय। पूर्ण आमचं कुटुंब साहेब म्हणजे हे भीतीच्या वातावरणात आहे सध्या। जी झालेली घटना ह्याला आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्या सह आरोपींनाही साहेब कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि न्याय मिळवून द्यावा। या सगळ्या प्रकरणात आरोपींनी आपल्या कुटुंबाची फसवणूक तर केलीच, पण एका निष्पाप महिलेची हत्या केली, पण एका निष्पाप महिलेलाही संपवलं। सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयात आज उभे केले असता या दोघांनाही 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विवाहबाह्य संबंधातून आपल्या आयुष्याची मजा करायला निघालेल्या या दोघांनी एका निष्पाप महिलेला संपवलं। आता या दोघांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते। सुनील दिवाण, एबीपी माझा, मंगळवेढा, सोलापूर। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपल्यावरील शाईफेकीसाठी आतापर्यंत महायुती सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, जन्मेजय राजे भोसले